नांदगाव तालुक्यात शिक्षणासाठी मोठा सामाजिक उपक्रम. 23,000 विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याच्या वाटपाचा विक्रम. रस्ते, पाणी विकासाबरोबरच शिक्षणालाही प्राधान्य. समाजसेविका अंजुमताई कांदे. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव विधानसभा मतदारसंघात शिक्षण क्षेत्रात एक उल्लेखनीय उपक्रम राबवण्यात आला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे आणि समाजसेविका अंजुमताई कांदे यांच्या पुढाकारातून तब्बल 23,000 विद्यार्थ्यांना मोफत दप्तर आणि 4 वह्यांचा संच वितरित करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे अल्पभूधारक शेतकरी, हातमजूर आणि गरजू कुटुंबावरील शैक्षणिक खर्चाचा काहीसा भार कमी झाला आहे. एका दप्तराची बाजारातील किंमत सुमारे 400 ते 500 रुपये असल्याने हा उपक्रम अनेक कुटुंबांसाठी दिलासादायक ठरत आहे. आज पांझणदेव, धोटाणे बुद्रुक, पवार वस्ती, डगळे वस्ती आणि काळे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी समाजसेविका अंजुमताई कांदे तसेच नांदगाव पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी दिलीप नाईकवाडे उपस्थित होते. मोफत शालेय साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता, तर पालकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले. विकास कामांसोबतच शिक्षणालाही समान प्राधान्य देणारा हा उपक्रम नांदगाव तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज नांदगाव. संपादक विजय धामणे, नाशिक.